श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अमृतधारा अध्याय 7वा। 7व्या अध्यायात गौतम ऋषींनी मित्रासह राजास गोकर्ण महाबळेश्वराचे महत्त्व सांगितले आहे। इक्ष्वाकू वंशातील राजा मित्रासह याने अरण्यात एका राक्षसाला मारले असता त्या राक्षसाच्या भावाने मानवाचे रूप धारण करून श्राद्धाच्या दिवशी राजाच्या घरी आलेल्या वसिष्ठ ऋषींना नरमांस शिजवून वाढले। तेव्हा कोपलेल्या वसिष्ठ ऋषींनी राजालाच 12 वर्ष ब्रह्मराक्षस होशील असा श्राप दिला। ब्रह्मराक्षस झाल्यावर पुन्हा राजाच्या हातून ब्रह्महत्या घडली असता ऋषी गौतम यांनी राजाला अनुभव सांगितला की सौदामिनी नावाच्या एका स्त्रीच्या हातून अनेक पातके घडल्यामुळे तिला पुढे आंधळी, कुष्ठी अशा चांडाळीचा जन्म प्राप्त झाला। परंतु या चांडाळीच्या हातून नकळत गोकर्ण महाबळेश्वराची सेवा घडली आणि तिला शिवदूतांनी विमानातून स्वर्गात नेले। एवढी महती गोकर्ण महाबळेश्वराची आहे। तेव्हा राजा मित्रासह निस्संदेह होऊन पत्नीसह गोकर्ण महाबळेश्वर स्वयंभू लिंगाचे दर्शन घेऊन पापमुक्त झाला। श्री गुरु चरणार्पणमस्तु।